श्री सिद्ध भैरवाय नमः. आता आपल्याला मी नामदेवाचं चरित्र सांगणार आहे. नामदेव महाराज हे एक शिंप्याच्या घरी जन्माला आले, पण आयोनी संभव त्यांचा जन्म एक शिपल्यात झालेला आहे. कबीराचा जन्म तो सुद्धा शिपल्यात आहे. रामाचा जन्म आयोनी संभव, कृष्ण आयोनी संभव, हनुमान आयोनी संभव, शंकर, म्हणजे असे जे काही 5-6 अवतार आहेत तर यांना मातेच्या गर्भातून जन्म नाही. आता नामदेव जन्मताच विठ्ठल भक्त होते. त्यांचे वडील दामाजी पंत, आणि मग दामाजी पंत भगवंताला दररोज नैवेद्य द्यायचे. आणि एक दिवस गावाला गेले. आईने सांगितलं, नामदेवा आपण आपला तो नित्यनेम आहे, नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ त्या जोडी. माणसापाशी काहीतरी नित्यनेम असावा. आपण माणूस आहे, जनावराला काय नाही, ते खातं हागतं. तसं माणसापाशी नित्यनेम नामी, जो नित्यनेम आहे त्याच्यापाशी भगवंत असतो. आणि मग तू भगवंताला नैवेद्य ने. आता त्याला काय माहिती आहे, आपले वडील नैवेद्य नेत्यात, देव खातो का घरी आणतो. आणि देवाला सांगितलं, देवा हा नैवेद्य जर तू खाला नाही तर माझे बाबा माझ्यावर रागवतील, आई रागवल. आणि मग त्यांनी मी नाही खाला तर मी जीव देईन, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. आणि मग कपाळ आपतील आणि भगवंताला त्याच्याबरोबर नैवेद्य खायला लागला. तो थोडा शिल्लक ठेव बरं का, सगळं खाऊ नको, कारण घरी मम्मीला दाखवावं लागेल. तर अशी नामदेवाची भक्ती. तर नामदेवाच्या घरी जनाबाई हे सापडलेली मुलगी, नामदेवाची दासी जनी. तर नामदेवाच्या घरी दासी जनी काम करत होती. आणि मग नामदेवाच्या घरी गरबी होती. नामदेवाला एक दिवस असं एक सोन्याचा परीस सापडला आणि तो घरी नेला. त्याच्या बायकोनं त्याला लोखंड लावलं, त्याचं सोनं झालं. आणि मग त्यांनी ते बघितलं, आपल्याला धन तुका म्हणे धनासाठी देती प्राण, श्रीमंती आली का मनुष्य देवापासून दुरवतो. जेवढे भक्त होऊन गेले त्यांची गरिबीच होती. आणि मग त्यांनी तो पाण्यात फेकून दिला. आणि मग ती रडायला लागली. आणि मग त्यांनी ती दगड भरून आणले, ज्याला लावलं त्याचं सोनं होऊ लागलं. अशी नामदेवाची ख्याती. तर नामदेव देवा सगळं देव बोलायचा, देव त्याच्या संग जेवायचा. आणि मग ज्यावेळेला चोखा मेळा, गोरा कुंभार, ज्ञानेश्वर ही मंडळी जेव्हा पंढरपुरात आली, आणि मग त्यांनी काय केलं, गोराबाबांना मुक्ताबाईंना थापी घेतली आणि त्या नामदेवाच्या डोक्यावर आपटली. आणि तेव्हा तो रागावला. तेव्हा मुक्ताबाई बोलली, तू कोराच आहे. आणि मग तो भगवंतापाशी गेला. भगवंताला म्हणतो, देवा तू माझ्याशी संग जेवतो, माझ्याशी बोलतो, मी कोरा कसं काय. बरोबर आहे म्हणत, तू गुरु केला नाही. आणि मग त्यांनी गुरु कोण करायचा म्हणत, तिथे शंकराच्या मंदिरात जाय, तिथं एक बाबा झोपलेले, तो गुरु कर. आणि तो विसोबा खेचर शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेला होता. आणि मग झोपलेला असताना यायला काय हा गुरु करायचं म्हणे, याचं जेव्हा डोकं पडलं म्हणून, भो मला पाय उचलत नाही, जिडं देव नसत्र ठेव. जिकडं ठेवायला गेला तिकडं त्याला देव दिसला. तेव्हा नामदेवाला कळलं का भगवंता आणू रेणू थोकडा, तुका आकाशा एवढा. तर मग त्यांनी कुत्रं भाकर घेऊन चालू होतं. आणि मग त्यानंतर जेव्हा तुझं पोट दुखल, त्याला तूप लावेल नाही, आणि मग त्याला तूप लावू दे. आणि मग नामदेवाने जेव्हा त्याला देव कळला. आणि मग आता इथं पंढरपुरामध्ये राहून जमणार नाही, पंजाबामध्ये बाहेरचे लोक आपली संस्कृती विध्वंसक करत होती. आणि मग ती संस्कृती उभ्या करणार नामदेवकडे गेले, पंजाबमध्ये गेले. आणि तिथं पंजाबमध्ये जेव्हा तिथं विठ्ठलाचं मंदिर होतं, आणि तिथं त्याला मंदिराच्या सामने कीर्तन करून देणार. नामदेव कीर्तन करीते ते
नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा पितांबर गळा, जनी म्हणे देवा सावध होई. आणि मग तेव्हा देवाने ते पितांबर नेसला. म्हणून आज जे बाबा कीर्तन करतात का त्यावेळेला नामदेवांना जसं कीर्तनात देवाचा पितांबर गळला तेव्हापासून आपलं धोतर गळू नये म्हणून ते कंबर बांधितात. आणि मग नामदेवाची ख्याती खूप पसरली. आणि मग ज्या वेळेला तिथं मुसलमान राजा होता, मुसलमान राजांनी नामदेवाची कीर्ती ऐकून त्यांनी नामदेवाला हे करायला सुळाव द्यायला ठरवलं. तर नामदेवाच्या सुळाचं पाणी झालं. मग त्याला विष दिलं, ते विषाचंही पाणी झालं. आणि मग त्यांनी सांगितलं जर तू खरा भक्त असेल तर ते गाय मेली होती, त्या गायीला जर तू जिवंत केलं तर खरा भक्त होईल. आणि बघा त्यांनी कृपादृष्टी बघितल्यानंतर भगवंताला तिथं यावं लागलं आणि त्या गायीला जिवंत केलं. तर आज नामदेवाचे कीर्तनं प्रवचनं म्हणून शीख धर्मामध्ये नामदेवाला जास्त मानतात. अजून शीख धर्मामध्ये तिथं ज्या वेळेला हिरण्यकश्यप मारला गेला म्हणून तिथं नरसिंह म्हणून शीखांच्या नावापुढं सिंह ही पदवी लावली जाते. नरसिंहाचा अवतार घेतला पंजाबमध्ये, म्हणून पंजाबमध्ये भगवंताने प्रल्हादाला वाचवण्याकरता नरसिंहाचा अवतार घेतलेला आहे. आणि नामदेवानी पंजाबमध्ये खूप क्रांती केली. आणि आज पंजाब आपल्या सैन्यामध्ये भारत दलामध्ये पंजाब 1 नंबरला आहे. पंजाबमध्ये गहू जो पिकतो तो अख्ख्या देशाला पुरवला जातो. पंजाब हे देश एक क्रांतिकारक देश मानला गेला आहे. आणि तिथं एक भारतीय संस्कृती जपण्याचं काम नामदेवांना महान काम केलं. आणि अशा नामदेवाचं चरित्र आपल्यापाशी सादर केलेले. जसं नामदेवांना काहीतरी केलं तसं आजच्या तरुणांना आपल्या संस्कृतीकरता, आपल्या आईबापाकरता, आपल्या भारत मातेकरता तरुण जागा झाला पाहिजे. आणि तरुणांनी तर जागा जर झाला तरच खरा तू जवान बारे, तरच खवा तू जवान, तव संस्कृती जागृत होईल संस्कृतीचा अभिमान. तर तरुणांना जागा झालं पाहिजे. माझा जन्म या भारत देशात झालेला आहे. आणि या भारतीय संस्कृतीकरता मी माझी मातृदेवभाऊ संस्था नामदेवांना जसं काम केलं त्याचं नाव अजरामर झालं. मरावे परी कीर्तिरूपे वरावे. तरी प्रत्येकाने आपलं कार्य करावे आणि आपल्या भारत मातेचं संरक्षण करा. जय भैरवनाथ महाराज की जय.